विलास नाना भास्करराव देशमुख यांची भाजप सहकार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड। भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दिंडोरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास नाना भास्करराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। दीर्घकाळ सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय राहिलेल्या विलास नाना देशमुख यांनी पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या। त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यतत्परतेचा लाभ जिल्हा पातळीवर सहकार आघाडीच्या कार्याला नक्कीच मिळणार आहे, असा विश्वास पक्षातील सहकारी व्यक्त करीत आहे। विलास नाना देशमुख यांनी आपल्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर तसेच सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय झणकर यांचे आभार मानले। कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। याबाबत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर विलास नाना भास्करराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भाऊ, नुकताच आपली भाजपा सहकार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, कसे बघता याकडे काय सांगाल? 1985 पासून कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा संस्थापक सदस्य आहे। त्याच्यामुळे मला पक्षाने माझा विचार करण्यात आला आणि मला चांगल्या योग्य प्रकारे पद दिले, त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न जोरात करतो। याच्या पुढे आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली भाऊ, काय सांगाल? राजकीय प्रवास माझा दिंडोरी शहरामध्ये डॉक्टर देशपांडे हे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचं संघापासून दिंडोरी गावामध्ये त्यांचं काम होतं। विश्व हिंदी परिषद, RSS यांचं ते पूर्वीपासून काम करीत होते। त्यांच्यानंतर ते पोपटराव यांच्या संपर्कात येऊन त्यांनी भारतीय जनता पार्टी दिंडोरी शहरामध्ये आणली। त्याचबरोबर आम्हाला सुद्धा त्यांनी त्यावेळेस तरुण असल्यामुळे घेतलं आणि त्याच्या पुढे पासून काम चालू झालंय दिंडोरी शहराचं। जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपले प्राथमिक उद्दिष्ट काय असणार आहे? जिल्हा दिंडोरी शहरामध्ये किंवा तालुक्यात सहकार चळवळ नवीन पिढीला कशी माहिती होईल आणि त्यांचा कसं तिकडे ओढ होईल सहकार चळवळीत, ते प्रयत्न करणार आहे। सहकार आघाडीच्या कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी आपण कोणत्या नवीन योजना राबवणार आहात? आताच आम्ही नवीन प्रकारचे सहकार खातं घेतल्यापासून नवीन प्रकारच्या योजना अंमलात आणत आहे आणि त्याची माहिती नवीन तरुण पिढीला मुला मुलींना कशी जाईल याचा प्रयत्न आम्ही तालुक्यात करणार आहे। जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये एकत्मता वाढवण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापराल? जिल्ह्यामध्ये जेव्हा आमचा दक्षिण ग्रामीण आहे भारतीय जनता पार्टीचं, त्या दक्षिण ग्रामीण मध्ये जाऊन कार्यकर्त्यांमध्ये सहकार चळवळीची माहिती देणे, सहकार चळवळीपासून काय फायदे मिळतात शेतकऱ्यांना, ग्राहकांना, त्याचा सगळं उद्देश समजून सांगणे, ही याच्या पुढे आम्ही कार्य करू। मला जे पक्षाने आज मोठी जबाबदारी दिली, जिल्हा सहकार आघाडीचे उपाध्यक्षपद दिलं, तर प्रथम मी या नाशिक जिल्ह्याचे बच्चाव सर तसंच सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष झणकर साहेब आणि प्रमुख कार्यकर्त्याचं मी फार मोठ्या प्रमाणात ऋणी आहे आणि भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी ही दक्षिण नाशिकमध्ये कशी प्रमाणात वाढेल याचा प्रयत्न करतो। नाशिक जिल्ह्यातील दक्षिण ग्रामीण दिंडोरी या सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहे आणि दीपावली शुभ लाभो हीच परमेश्वराकडे विनंती करतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।